नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या कथेतील अध्याय पहिला. गजानन विजय ग्रंथ हा संत गजानन महाराजांच्या जीवनावर आधारित असून त्याचे रचनाकार दासगणू महाराज आहेत. या ग्रंथात 21 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायात महाराजांच्या महान लीलांचे वर्णन केले आहे. प्रथम अध्याय हा ग्रंथाच्या सुरुवातीस संत गजानन महाराजांनी महानता आणि त्यांचा प्रारंभिक दर्शन प्रसंग यांचे सुंदर वर्णन करतो. ग्रंथाच्या प्रारंभी दासगणू महाराजांनी भगवान गणेश, सरस्वती, दत्तगुरू आणि समस्त संत मंडळींना वंदन केले आहे. ते सांगतात की जो कोणी श्रद्धेने या ग्रंथाचे वाचन करील त्याला गजानन महाराजांची कृपा प्राप्त होईल. लेखक सांगतात की भगवंताच्या अवताराचा प्रभाव अपार असतो. त्यांच्या कार्यामुळेच मानवजात सुखी होते. श्री गजानन महाराज हे अशा संत परंपरेतील एक तेजस्वी योगी होते. ही कथा शेगाव या गावी घडली आहे. एक दिवस श्री दगडूशेठ नामक एक गृहस्थ त्यांच्या शेतात जात होते. तेव्हा त्यांनी एका रस्त्याच्या कडेला एक तेजस्वी साधू पाहिला. तो गवतावर बसून काहीतरी पुटपुटत होता. त्या साधूचे स्वरूप विलक्षण होते. अंगावर वस्त्र नव्हते, डोळ्यात गूढ तेज होते. ते ध्यानमग्न होते आणि पूर्णपणे निर्विकार अवस्थेत होते. दगडूशेठ यांना वाटले की हा कोणी सामान्य माणूस नसून सिद्ध योगी असावा. त्यांनी त्या महापुरुषाला पाणी व काही अन्न देऊ केले. महाराजांनी अन्न नाकारले, परंतु नंतर सहजतेने जेवले आणि पुन्हा समाधी घेतली. लोकांना गजानन महाराजांविषयी अपार श्रद्धा वाटू लागली. त्यांचे अद्भुत चमत्कार पाहून अनेक लोक त्यांना नमस्कार करू लागले. तेव्हा तेथील काही भक्तांना उत्सुकता वाटली आणि त्यांनी गजानन महाराज कोण आहेत, कुठून आले, त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराजांचा जन्म, बालपण, वंशावळी याबाबत कोणीही ठोस माहिती सांगू शकत नव्हतं. त्या गावात एक श्रीमंत सदाशिवराव नावाचे गृहस्थ होते. ते एकदा महाराजांच्या दर्शनाला आले. त्यांना महाराजांचा अवतार अद्भुत वाटला, परंतु काही लोकांनी संशयाने पाहिले आणि त्यांना महाराजांचा परीक्षाच घ्यावी असे वाटले. त्यावेळी गजानन महाराजांनी एक चमत्कार केला. त्यांनी जमिनीवर बसून मंत्रपठण केले आणि त्या जागी पाणी प्रगट झाले. हा चमत्कार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. अध्यायाच्या शेवटी लेखक सांगतात की या ग्रंथाच्या वाचनाचे भक्तांचे जीवन मंगलमय होईल. जो कोणी गजानन महाराजांची भक्ती करेल त्यांच्या जीवनातील दुःख नाहीसे होतील. गजानन महाराजांचे प्रथम प्रगट दर्शन शेगाव येथे झाले. ते पूर्ण योगसिद्ध होते आणि त्यांचे रूप तेजस्वी होते. त्यांनी अनेक चमत्कार दाखवून लोकांची श्रद्धा वाढवली. जो कोणी भक्तिभावाने त्यांची पूजा करतो त्यांचे जीवन आनंदमय होते. श्री संत गजानन महाराज की जय. माझी संत गजानन महाराजांची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.